आजच्या या भागामध्ये आपण खरा नेता कसा असावा यावर चर्चा करणार आहोत. नेतृत्व म्हणजे फक्त खुर्ची किंवा पद नाही, तर ते लोकांच्या विश्वासावर उभं राहतात. आपण शाळेतील मॉनिटरपासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत अनेक नेते पाहतो. खरा नेता तो असतो जो लोकांच्या पुढे उभं राहून त्यांना योग्य दिशा देतो, त्यांच्यासाठी जबाबदारी स्वीकारतो आणि स्वतःच्या स्वार्थापेक्षा लोकांचा विचार करतो. नमस्कार, मी रोहित मोरे. तुम्ही पाहत आहात रोहित मोरे टॉक्स. चला तर सुरू करूया. आता आपण पुढे बघणार आहोत नेत्याचे काही गुण, जे गुण नेत्यांमध्ये असायला पाहिजे. त्यातला पहिला गुण म्हणजे प्रामाणिकपणा. नेतृत्वाचा पाया प्रामाणिकपणा आहे. नेता प्रामाणिक असेल तरच लोक त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. प्रामाणिकपणा फक्त पैशाशी संबंधित नसतं, तर तो लोकांसमोर सत्य सांगण्याच्या संबंधित असतो. कधी कधी सत्य कडू असतं, पण खरा नेता ते सांगण्याचं धाडस करतो. महात्मा गांधी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नेत्यांनी अनेक लोकांना नेहमी सत्य सांगितलं, त्यामुळे लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होते. आता ह्यातला दुसरा गुण म्हणजे दूरदृष्टी. नेता फक्त आजच्या समस्या सोडवणारा नसावा, तर तो उद्याच्या समस्या ओळखून त्यावर आज काम करणारा असावा. उदाहरणार्थ, आज गावात रस्ता बांधताना 10 वर्षांनी वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन बांधणे ही दूरदृष्टी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना पुढील 100 वर्षाचा विचार केला. हीच खरी दूरदृष्टी आहे. आता पुढचा गुण म्हणजे नम्रता. मोठं पद झालं तरी जमिनीवर राहणं म्हणजे नम्रता. नेता लोकांच्या डोक्यावर बसणार नाही, तर लोकांच्या सोबत चालणारा असावा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे जनतेचे राष्ट्रपती होते, कारण त्यांनी कधीही स्वतःला मोठं मानलं नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नम्र नेता कायम लोकांच्या मनात जागा मिळवतो. पुढचा गुण म्हणजे सेवाभाव. नेता म्हणजे सेवक. लोकांच्या सेवा करणे हे नेत्याचं सर्वात मोठं गुण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला प्रजेचा सेवक मानलं. स्वराज्य हे प्रजेसाठी आहे असं सांगितलं. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाभावानेच लोकांची मनं जिंकली. लोकांना गोड बोलणारा नेता नव्हे, तर काम करणारा आणि सेवाभावी नेता हवा असतो. आता पुढे आपण बघणार आहोत वाईट नेत्याचे दुष्परिणाम. वाईट नेत्यामध्ये स्पर्धा, भ्रष्टाचार, वाईट नेत्यामध्ये स्वार्थ, भ्रष्टाचार, अहंकार हे गुण असतात. ते लोकांना खोटे बोलून किंवा जात धर्मावर भडकून सामाजिक फूट पाडतो. अशा नेत्यांमुळे गावाचा किंवा देशाचा विकास थांबतो, लोकांमध्ये अविश्वास वाढतो आणि प्रामाणिक लोक राजकारणापासून दूर जातात. एक वाईट नेत्यामुळे अनेक पिढ्या मागे जातात. म्हणूनच आपल्याला असा मुखवटा ओळखता आला पाहिजे, कारण गोड बोलणे म्हणजे चांगला नेता असं नाही. योग्य नेता कसा निवडावा? लोकशाहीत तुमचं मत सर्वात मोठं शस्त्र आहे. योग्य नेता निवडीसाठी खालील गोष्टी लक्षात घ्या. प्रामाणिकपणा आणि कामाची परंपरा. तो खोटं बोलतो का, केवळ आश्वासन देतो की प्रत्यक्ष काम करतो हे बघा. केवळ डिग्री नाही, तर त्याचे विचार समाजाला पुढे नेणारे आहेत का ते तपासा. जनतेशी जवळीक. तो फक्त निवडणुकीत दिसतो की लोकांमध्ये नेहमी राहतो हे बघा. भविष्याची दृष्टी. तो केवळ आजसाठी काम करतो की पुढच्या पिढीसाठी मोठी स्वप्न बघतो हे समजून घ्या. पैसा, जात किंवा धर्म ह्यावर आधारित मतदान करू नका. तुमचं एक मत तुमच्या गावाचं, समाजाचं आणि देशाचं भविष्य बदलू शकतं. आता भविष्यातील नेतृत्व. आता आपण पुढे बघणार आहोत भविष्यातील नेतृत्व कसं असावं. तरुणांची जबाबदारी. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, त्यामुळे भविष्यातील नेतृत्वाची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. तरुणांकडे नवीन विचार, उत्साह आणि तंत्रज्ञानाची जाण आहे. त्यांनी स्थानिक समस्येवर काम करून, सकारात्मक गट तयार करून आणि स्वच्छ प्रतिमा ठेवून नेतृत्व करावं. तरुण नेते भ्रष्टाचारात अडकले नाही, तर लोकांचा विश्वास पटकन तुटत नाही. शेवटी मी एवढंच म्हणेन, तरुणाई ही फक्त देशाचं भविष्य नाही, तर देशाचं वर्तमान आहे. जर प्रत्येक तरुणाने एक छोटंसं नेतृत्व स्वीकारलं, तर उद्या आपल्याला हजारो खरे नेते दिसतील. धन्यवाद.